Students, in my last video, we saw one application of UCM, that is the motion of vehicle along the horizontal curve road. In that we saw expression for maximum safety speed limit. That is a maximum safety speed limit along a horizontal road. That is a horizontal plane road. पण तो कर असेल म्हणजे टर्निंगचा जो रोड असेल तिथं व्हेकलला मॅक्सिमम सेफ्टी स्पीड लिमिट आपण पाहिलं. म्हणजे व्हेकल आणि अशा प्रकारचा हा रोड आहे आणि हे फोर्सेस त्याच्यावरचे हे आपले हॉरिझॉन्टल हे व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे दोन ॲक्सिस घेतले आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. mg one force, second is a normal force and third is a frictional force. So here the necessary centripetal force is provided by the frictional force between tires and the road surface. म्हणजे या डायरेक्शनला एकच फोर्स आहे एक्स ॲक्सिसला, ते सेंटरकडे आहे. जे सेंटरकडे असतं ते आपलं असतं सेंट्रिपिटल. म्हणून आपण हे जे सेंटरकडे जे फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू द mv स्क्वेअर अपॉन आर, हे एक इक्वेशन तयार केलं. आणि या डायरेक्शनला व्हेकलला मोशनच होत नाही आहे म्हणून इथं जे आहे इथं जे इक्वेशन तयार केलं हे n इज इक्वल टू mg, हे आपण लास्ट टाइम पाहिलेलं आहे. नंतर n ची व्हॅल्यू mg सबस्टिट्यूट करा इथं, म्हणजे आपल्याला मिळेल mv स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू म्यू mg आणि याच्यावरून आपण फाइंड आउट केलं v इज इक्वल टू म्यू rg. हे मॅक्सिमम असेल, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स असेल तर इज इक्वल टू साईन असते. म्हणजे या व्हेकलला जर या कर रोडवर सेफ्टी ड्राईव्ह करायचं झालं तर आपल्याला हा स्पीड लागतो. म्हणजे याच्यावरून ते स्पीड लिमिट कॅल्क्युलेट करतात. आपण आता दुसरं ॲप्लिकेशन बघणार आहोत की हा रोड सरफेस समजा हा हॉरिझॉन्टल नाही आहे, तो असा बँक केलेला आहे म्हणजे टिल्टेड आहे, म्हणजे आउटर एज त्याची वर आहे, म्हणजे घाटाचा रस्ता आहे. मग तिथं काय करावं लागतं बघा. म्हणजे तिथं आपल्याला जो सेफ्टी स्पीड लिमिट जे आहे आपलं हे v इज इक्वल टू म्यू आर जी, त्या घाटाच्या रस्त्यावरती हा जो आर जो असतो आर हा कमी असतो. म्हणजे रेडियस ऑफ कर्व्हेचर रोडचं ते कमी असतं, असं छोटंसं असतं हे. मग त्याच्यामुळे हा स्पीड सुद्धा कमी होऊन जाईल. म्हणजे मग व्हेकलला फार स्लो जावं लागेल. म्हणजे जिथं आर कमी असेल तो तर काही आपल्या हातात नाही, कारण जर रोड कन्स्ट्रक्ट झालेला आहे. मग तिथं व्हेकलला काय करावं लागेल, व्हेकलला खूप कमी स्पीड घ्यावं लागेल. मग व्हेकलचा स्पीड वाढवायचा झाला तर दुसरा पर्याय आपल्याकडे म्यूचा, जी तर काय आपण वाढवू शकत नाही, कमी करू शकत नाही, जो आहे तो आहे. पण म्यू हा आपल्याकडे आहे. म्यू म्हणजे काय तर ते रोड सरफेस जो आहे आणि व्हेकलचे टायर यातला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. मग तो आपण समजा वाढवला, तो कसा वाढवता येतो तर तो आपल्याला वाढवता येईल फ्रिक्शनल फोर्स वाढवलं की. म्हणजे रोडला खड्डे करून ठेवा, जिथं घाटाचा रस्ता आहे, टर्निंग आहे, म्हणजे जिथं खूप शार्प टर्न आहे तिथं जर खड्डे खोदून ठेवलं तेव्हा फ्रिक्शनल फोर्स वाढेल. फ्रिक्शनल फोर्स वाढला म्हणजे म्यू वाढला, म्यू वाढला म्हणजे व्ही वाढेल, म्हणजे आपल्याला जोरात व्हेकल नेता येईल. बट दॅट इज नॉट रिलायबल. बट इट विल रिझल्ट वेअर अँड टिअर ऑफ द व्हील्स. मग काय करावं लागतं, म्हणजे फॉर द सेफ्टी ऑफ फास्ट मुव्हिंग व्हेकल, म्हणजे तिथं आपल्याला व्हेकलला फास्ट मूव्ह करायची आहे आणि कर रोड आहे आणि तो कर रोड आहे, तिथं काय करावं लागेल तर मग आपण घाटाच्या रस्त्यावर पाहिलंय
की surface of the road is kept inclined to the horizontal at some suitable angle. म्हणजे त्याला टिल्ट केलेला असतो बघा. so that its outer edge is at upper level than inner edge. त्याची आउटर एज वर असते आणि इनर एज खाली असते. आपण घाटाचा रस्ता पाहिलेला आहे कसा असतो तर. सच अ स्पेसिफिक कन्स्ट्रक्शन ऑफ द रोड इज नोन ॲज अ बँकिंग ऑफ रोड. आणि हे का नेसेसरी असते तर आपल्या हातात आर जो आहे, जो रस्ता बनलेला आहे तो बनलेला आहे. आपल्या हातात काय आहे की व्हेकल चालवणं आहे. व्हेकल चालवणं आहे, मग आर तर जो असेल तो असेल, पण म्यू जो आहे, समजा खड्डे खोदलेले असतील तर म्यू वाढेल, पण त्याच्यामुळे व्ही वाढवता येईल का तर तो रिलायबल नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी फ्रिक्शनल फोर्स इन्क्रीज करू शकतो आपण, म्हणजे मॅक्सिमम लिमिट आपण इन्क्रीज करू शकतो. कशाने तर बाय इन्क्रीजिंग फ्रिक्शनल फोर्स. पण फ्रिक्शनल फोर्स वाढवणं काही रिलायबल नाही आहे ते. इट विल रिझल्ट विअर अँड टिअर ऑफ द व्हील. सो द प्रॉपर अल्टरनेटिव्ह म्हणजे याला काय असेल, आपल्याला तर व्ही वाढवायचाही आहे, आर जेवढा आहे तेवढाच, पण आपल्याला व्ही वाढवायचा आहे. म्यूला आपण काहीच करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला रोड बँक करावे लागतात. So the proper alternative to increase the maximum speed limit is a banking of road, and thus the banking of road is necessary. म्हणजे आता आपण बघणार आहोत, जर रोड असे बँक केलेले आहेत तिथं मग सेफ्टी स्पीड लिमिट किती असेल. जर रोड बँक केलेला नसेल तर आपण पाहिलं की सेफ्टी स्पीड लिमिट एवढं असतं. म्हणजे हॉरिझॉन्टल रोड आहे, प्लेन रोड आहे, तिथं टर्निंग आहे. मग तिथं टर्निंगवरचं जर आपल्याला सेफ्टी स्पीड लिमिट काढायचं आहे, then we have to use this formula. But if the roads are banked, म्हणजे आता घाटाचा रस्ता आहे, तिथं व्हेकलचा मॅक्सिमम सेफ्टी स्पीड लिमिट, घाट आरंभ असं लिहिलेलं असतं, तिथं मॅक्सिमम एवढा स्पीड घेऊ शकतात, म्हणजे स्पीड लिमिट लिहिलेलं असतं. त्याचा फॉर्म्युला आपण बघू आता. दॅट इज अ मॅक्सिमम स्पीड अलॉंग द कर रोड. आता कर्ड बँक रोड आहे, म्हणजे कर आहे आणि बँक आहे म्हणजे घाटाचा रस्ता आहे. म्हणजे आता अशा प्रकारे आपल्याकडे ही ही व्हेकल आहे. म्हणजे हे आपला हॉरिझॉन्टल, म्हणजे अगोदर जी व्हेकल आहे ती इथं होती, हॉरिझॉन्टलवर होती, हॉरिझॉन्टलवर. पण आता हा जो रोड सरफेस आहे, म्हणजे याचा आउटर एज इथं रेज केलेला आहे. म्हणजे आता हा रोड सरफेस हा असा आहे आणि हे कर्व्हेचर आहे असं. म्हणजे हा रोड असा घाटाचा रस्ता असल्यामुळे त्याला याचं जे सेंटर जर पाहिलं आपण कर्व्हेचरचं तर ते या साईडला असेल, या साईडला. मग आता याच्यावरचे फोर्सेस बघूया आपण कोणकोणते आहेत. डायनॅमिक्समध्ये पहिला जॉब आहे की फोर्सेस काढून टाका. मग आता याच्यावरती फोर्सेस असे आहेत की पहिलं जे फोर्स आहे ते म्हणजे mg, व्हर्टिकली डाऊनवर्ड. आपलं हे हॉरिझॉन्टल आहे आणि ही जी आहे ही व्हर्टिकल आहे. मग त्या व्हर्टिकलवर बरोबर आपण त्या डायरेक्शनवरती mg फोर्स काढलं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीपासून काढलं. व्हेकलच्या कुठून फोर्सेस काढायचे तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीपासून, की जिथं होल मास ऑफ द व्हेकल इज कॉन्सन्ट्रेटेड. पण तिच्यावर जे नॉर्मल रिॲक्शन, रोड सरफेस आहे, आता हा रोड सरफेस आहे, नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होईल कारण कॉन्टॅक्ट फोर्स आहे, कारण व्हेकल रोडला टच झालेली आहे. मग दोन फोर्सेसचा विचार करावा लागेल. दोन कॉन्टॅक्ट फोर्सेस असतात, एक म्हणजे नॉर्मल आणि दुसरा म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. नॉर्मल फोर्सची डायरेक्शन व्हर्टिकलवरच नसते, व्हर्टिकलवर असते असं नाही. नॉर्मल फोर्सची जी डायरेक्शन आहे इज अ परपॅन्डिक्युलर टू द रोड सरफेस. हा रोड सरफेस आहे, परपॅन्डिक्युलर टू द सरफेस असते किंवा म्हणजे हा जो सरफेस आहे आपला, हा सरफेस याला ही परपॅन्डिक्युलर असते, अशी परपॅन्डिक्युलर. आणि म्हणजे तिथं आपण काढली ही नॉर्मल फोर्स. तिसरं फोर्स कुठं असतं, तिसरं फोर्स असतं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला. म्हणजे हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, हे इथं टच झालेलं आहे, टायर. मग हा जो इथं याला
टँजेन्शियल म्हणजे इकडे आहे. हे झालं एफ फ्रिक्शनल फोर्स. असे 3 फोर्सेस याच्यावरती ऍक्ट होत आहेत. मागच्या केसमध्ये पण होते, पण इथं डायरेक्शन्स बदललेले आहेत. आता आपण आपला जो इंटरेस्ट जो आहे तो बघू काय आहे. आपला इंटरेस्ट असतो की सेंटरकडे कोणतं फोर्स आहे. याचं सेंटर ह्या साईडला आहे, इकडे आहे सेंटर. का हा रोड जो आहे तो अशा प्रकारचा आहे, अशा प्रकारचा आहे. म्हणजे याचं जे सेंटर जे आहे त्या रोडच्या कर्व्हेचरचं ते या साईडला आहे. आणि ही साईड म्हणजे हॉरिझॉन्टल आहे बघा, ही हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे हॉरिझॉन्टलवर आपलं सेंटर आहे, आपल्याला तिकडे इंटरेस्ट आहे. मग तिकडे एक ॲक्सिस टाकला आपण. दुसरा ॲक्सिस टाकायचा व्हर्टिकल, म्हणजे हा असा इकडे, त्याला परपेंडिक्युलर. म्हणजे हा झाला एक्स ॲक्सिस आणि हा झाला आपला वाय ॲक्सिस. म्हणजे 2 ॲक्सिस आपण ड्रॉ केले. मग आता या ॲक्सिस वरती ऑलरेडी कोणतं फोर्स आहे, तर एम जी ऑलरेडी व्हर्टिकलवर आहे, त्याला स्प्लिट करायची गरजच नाही. म्हणजे जे आपण ॲक्सिस घेतलेले आहेत त्याच्यावर जर फोर्स असेल तर त्याला स्प्लिट करायचं नाही. कारण याच्यानंतर कोऑर्डिनेट ॲक्सिस झाल्यानंतर आपला जॉब असतो की स्प्लिटिंग ऑफ द वेक्टर्स म्हणजे फोर्सेस. आता इथं स्प्लिटिंग करावं लागणार आहे. बघा, हे नॉर्मल फोर्स जर आपण पाहिलं, नॉर्मल फोर्स, तर हे व्हर्टिकलवर पण नाही आहे आणि हॉरिझॉन्टल जे आपले हॉरिझॉन्टल तिथं पण नाही आहे. हे जे नॉर्मल फोर्स आहे ते इकडे आहे. मग याला स्प्लिट करावं लागेल. फ्रिक्शनल फोर्स जे आहेत ते बघूया. फ्रिक्शनल फोर्स ही ह्या साईडला आहे, म्हणजे ते हॉरिझॉन्टलवरही नाही व्हर्टिकलवरही नाही. म्हणजे ते सुद्धा आपल्याला स्प्लिट करावं लागेल. त्याचे सुद्धा आपल्याला कॉम्पोनंट्स फाइंड आउट करावे लागतील. मग कॉम्पोनंटसाठी आपल्याला पहिल्यांदा थीटा लागतो. मग थीटा जो आहे, समजा हा जो रोड सरफेस जो आहे हा हॉरिझॉन्टलशी अँगल थीटा करतोय, हॉरिझॉन्टलशी. म्हणजे असा याला आउटर एज जी आहे, आउटर एज ही आपण अशी वर उचललेली आहे. आणि हा जो अँगल आहे हा आपला थीटा आहे. त्याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. दॅट इज अँगल मेड बाय द रोड सरफेस विथ द हॉरिझॉन्टल. आता हा जर थीटा आहे तर हाच थीटा आपल्याला यूज करायचा आहे कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायला. मग जो रोड सरफेस जेवढा आपण उचलणार आहोत तेवढाच ही नॉर्मल सुद्धा व्हर्टिकलशी अँगल तयार करणार आहे. बघा, ही आपली व्हर्टिकल आणि ही आपली नॉर्मल. म्हणजे आपण या रोड सरफेसला जितका वर उचलू जितक्या अँगलने, तेवढ्याच अँगलने ही नॉर्मल या साईडला जाईल. म्हणून हा अँगल झाला थीटा. दिस इज थीटा. मग हा जर थीटा असेल आणि हा जर आपला हा एन आहे, तर हा जो कॉम्पोनंट आहे आपला हा झाला एन कॉस थीटा. ॲडजेसंट म्हणजे एन कॉस थीटा, कॉस कॉम्पोनंट. आणि अपोजिट हा ॲक्च्युली अपोजिट आपण इथं काढतो, तो झाला एन साइन थीटा. म्हणजे एनचं स्प्लिटिंग आपण केलं, त्याचे 2 कॉम्पोनंट्स तयार केले. एक बरोबर आपला व्हर्टिकलवर आला, एक हॉरिझॉन्टलवर आला. म्हणजे आता एन जो आहे तो संपला, त्याचे 2 पार्ट करून टाकले आपण. तसंच आपल्याला फ्रिक्शनचे 2 पार्ट करायचे, फ्रिक्शनल फोर्सचे. त्यासाठी आपल्याला थीटा लागेल. तर हा थीटा घ्यायचा, हा थीटा, तर हा सुद्धा थीटा असेल. हा थीटा, म्हणून हा जो कॉम्पोनंट आहे हा ॲडजेसंट कॉम्पोनंट झाला आणि तो झाला एफ कॉस ऑफ थीटा. आणि हा जो कॉम्पोनंट आहे हा झाला एफ साइन थीटा. आपला जो एफ आहे हा रिझल्टंट व्हायला पाहिजे, कारण आपण याचे कॉम्पोनंट्स तयार करतोय. मग एक व्हर्टिकलवर जो आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड एफ साइन थीटा झाला, जो एम जीच्या लाईननं आला. आणि हा जो आहे हा सेंटरकडे गेला, एफ साइन थीटा. म्हणजे आता एफ राहिला नाही, त्याचे 2 पार्ट झाले, एक एफ साइन थीटा आणि एफ कॉस थीटा.
तसाच एन नाही राहिलेला आहे, त्याचे दोन पार्ट झालेले आहेत, एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा. स्प्लिटिंग संपलं. याच्यानंतर आपण फोर्स इक्वेशन तयार करतो. पुढची स्टेप असते आपली फोर्स इक्वेशन. मग आपण आता वाय डायरेक्शनला जाऊया. हे वाय डायरेक्शन आपली. या वाय डायरेक्शनला व्हेकल काही मूव्ह होत नाही आहे, का व्हेकल अशी थोडी मूव्ह होते या डायरेक्शनला. मग आपण इकडे काय करू की अपवर्ड फोर्स इज अ बॅलन्स बाय द डाऊनवर्ड फोर्स, मीन्स देर इज अ नो मोशन. मग हे इक्वेशन तयार केलं. हे बॅलन्स फोर्सेस आहे. एन कॉस थिटा, हा जो एन कॉस थिटा आहे बघा, हा अपवर्ड फोर्स आहे. आणि या लाईननं डाऊनवर्ड फोर्स कोणते, तर दोन आहे, एक एम जी आहे आणि एक आहे एफ साइन थिटा. म्हणजे नेट अपवर्ड फोर्स इन अ वाय डायरेक्शन इज इक्वल टू नेट डाऊनवर्ड फोर्स इन वाय डायरेक्शन. मग याच्यावरून आपल्याला मिळेल एम जी. बघा, हा एम जी इकडे ठेवायचा आणि एफ साइन थिटाला इकडे आणला आपण. म्हणजे एक इक्वेशन आपल्याला मिळालं वाय डायरेक्शनला. फोर्स इक्वेशन लिहिल्यानंतर आपल्याला मॅक्सिमम सेफ्टी स्पीड काढायचं आहे. पहिल्यांदा फोर्स इक्वेशन बनवायचे, ते आपण एका डायरेक्शनचं बनवलं. आता वाय डायरेक्शनचं बनवू आपण, सॉरी एक्स डायरेक्शनचं. एक्स डायरेक्शनला बघू. एक्स डायरेक्शनला हे म्हणजे एक्स डायरेक्शनला आपलं सेंटर पण आहे आणि त्या डायरेक्शनला कोणकोणते फोर्सेस आहे बघा. एफ कॉस थिटा आहे आणि हे एन साइन थिटा आहे. हे दोन जे फोर्सेस आहेत हे दोघंचे दोघं सेंटरकडे आहे. म्हणजे याला या साईडला फोर्सच नाही व्हेकलला. व्हेकलला जर आपण इकडे पाहिलं तर इकडे फोर्सच नाही आहे बघा. म्हणजे या व्हेकलवर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला ते या साईडला म्हणजे सेंटरकडे हे दोन फोर्सेस दिसत आहेत. म्हणजे इथं जे अनबॅलन्स फोर्स जे आहेत ते झालं एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. इथं एन साइन थिटा आहे, हा एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा आहे. दिस इज अ नेट फोर्स टुवर्ड द सेंटर. आणि कुठल्याही बॉडीवर जे टर्निंग मोशन घेते आहेत, म्हणजे जी टर्न होते आहे किंवा सर्क्युलर मोशनमध्ये आहे, तिच्याकडे जे नेट सेंटरकडचं जे फोर्स असतं ते असतं सेंट्रिपिटल. म्हणजे इथलं सेंट्रिपिटल फोर्स जे आहेत ते झालं एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. आणि म्हणून याला म्हणायचं एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, मास इंटू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. म्हणजे हे फोर्स इक्वेशन झालं एक्स डायरेक्शनला, हे फोर्स इक्वेशन झालं वाय डायरेक्शनला. आता आपल्याला दोन फोर्स इक्वेशन मिळाले. आता आपण याच्यावरती ऑपरेशन करू आणि आपल्याला पाहिजे जो आहे तो व्ही फाइंड आउट करू. याच्यामध्ये एफ जो आहे तो फ्रिक्शनल फोर्स आहे. फ्रिक्शनल फोर्स जो आहे त्याची व्हॅल्यू असते म्यू इंटू एन. म्यू इंटू एन मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स. ज्या वेळेला फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू मॅक्सिमम असेल त्यावेळेला हा व्ही मॅक्सिमम असेल. मग आपण आता असं करूया की या दोघांना डिव्हाइड करू, म्हणजे काहीतरी ऑपरेशन करायचं आहे आपल्याला, तर व्ही पाहिजे आहेत. म्हणून इक्वेशन जे आहे आपलं हे इक्वेशन 2 डिव्हाइड बाय इक्वेशन 1. हे इक्वेशन 2 होतं बघा. एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे आपलं इक्वेशन 2 होतं. त्याला इक्वेशन नंबर 1ने डिव्हाइड केलं, त्यातला फक्त एम कॅन्सल झाला आणि हे इक्वेशन बनेल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. राईट हँड साईड हा एम कॅन्सल होईल आणि त्यातला जो जी जो आहे तो इथं आला. म्हणजे हे झालं इक्वेशन. आता इथं ज्या वेळेला आपण एफची व्हॅल्यू फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू म्यू इंटू एन टाकू, म्हणजे ते मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स असतं, त्यावेळेला हा व्ही मॅक्सिमम असेल. आपल्याला पाहिजे मॅक्सिमम स्पीड लिमिट, म्हणून आपण इथं आता एफची व्हॅल्यू टाकणार आहोत म्यू इंटू एन. सो लेट व्हीएम डिनोट्स द मॅक्सिमम स्पीड ऑफ द व्हेकल. आणि ज्या वेळेला व्ही इज इक्वल टू व्ही एम असेल त्यावेळेला फ्रिक्शनल फोर्स असेल म्यू इंटू एन. म्यू एसच्या ऐवजी मी म्यू म्हणणार आहे. म्हणून हा होणार आहे व्ही स्क्वेअर एम अपॉन आर जी आणि इज इक्वल टू इथं जो एफ होता तिथं आपण फक्त म्यू एन टाकलेला आहे दोन्ही साईडला, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला.
आणि याच्यावरून आपण जर एन कॉमन काढला तर तो कॅन्सल होऊन जाईल. आणखी आपण याला जर सगळीकडे जर कॉस थिटाने डिव्हाइड केला तर इथं टॅन थिटा होईल. इथं आपण हा 1 होऊन जाईल आणि इथं फक्त म्यू एस शिल्लक राहील. कॉस थिटाने जर डिव्हाइड केलं तर हा 1 होईल. एन कॅन्सल झालेला आहे. कॉस थिटाने डिव्हाइड केलं तर हा टॅन थिटा होईल. एन कॅन्सल झालेला आहे. म्हणजे इथं राहील म्यू एस टॅन थिटा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मिळेल. आणि याच्यावरून आपण व्ही एम इज इक्वल टू दिस अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर सेफ्टी स्पीड लिमिट इन केस ऑफ अ व्हेकल मुव्हिंग अलॉंग अ बँक्ड कर रोड. म्हणजे जे की हॉरिझॉन्टल कर रोडवर जे एक्सप्रेशन होतं ते होतं आर जी टॅन म्यू आर जी. व्ही एम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी होतं. इथं मात्र हे झालं. आता याच्यामध्ये बघा, आपण जर इथं थिटाची व्हॅल्यू जर 0 टाकली म्हणजे रोड सरफेस हॉरिझॉन्टल होऊन जाईल. म्हणजेच टॅन ऑफ 0 झाला 0. इथं सुद्धा होईल 0. म्हणजे व्ही एम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी मिळेल आपल्याला. म्हणजे आपण जे मागचं जे एक्सप्रेशन डिराईव्ह केलं ती याची स्पेशल केस आहे. थिटा इज इक्वल टू 0 म्हणजे रोड सपाट होऊन जाईल. म्हणजे थिटा इज इक्वल टू 0 करा की आपल्याला बरोबर व्ही एम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी मिळेल. आणखी आपण याच्यावरून करू शकतो. समजा फ्रिक्शनल फोर्स तिथं 0 आहे. समजा रोड सरफेसवरचा आपण फ्रिक्शनल फोर्स जर इथं 0 केलं तर ही टर्म 0 होऊन जाईल. ज्याच्यात फ्रिक्शनल फोर्सशी रिलेटेड टर्म जी असते ती म्यू. इथं म्यू 0 झाला, हा म्यू 0 झाला म्हणजे ही टर्म 0 झाली. म्हणजे त्या केसमध्ये व्ही एम मॅक्सिमम स्पीड लिमिट असेल अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आर जी टॅन थिटा असेल. बघा, ज्या वेळेला आपण अनबँक्ड रोड असेल त्यावेळेला मॅक्सिमम स्पीड लिमिट व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी आहे. ते बँक केल्यानंतर जर आपण फ्रिक्शन अवॉइड केलं त्यातलं तर ते होणार आहे म्यू आर जी टॅन ऑफ थिटा. आणि फ्रिक्शन असेल तर ते आपण एक्सप्रेशन पाहिलेलंच आहे. आता इथं आणखी एक एक्सप्रेशन आपण डिराईव्ह करू शकतो फ्रिक्शन अवॉइड करून. दॅट इज अँगल ऑफ बँकिंग थिटा. स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला हे मिळणार आहे म्यू आर जी टॅन ऑफ थिटा. मग याच्यावर आपल्याला टॅन थिटा काढता येईल. टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. हां, आपण फ्रिक्शन अवॉइड केल्यानंतर हा म्यू नाही येणार आहे. म्हणजे ते जे एक्सप्रेशन आहे ते आहे आर जी टॅन थिटा. म्यू नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे व्हीची व्हॅल्यू झाली अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आता आपण त्याला स्क्वेअर केल्यावर हे होईल. म्हणजे टॅन ऑफ थिटा जो आहे, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू झाला व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. अँड दिस इज अ एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग. म्हणजे हा जो अँगल ऑफ बँकिंग जो असतो हा सगळ्या व्हेकलसाठी तोच आहे. कारण त्याच्यामध्ये या एक्सप्रेशनमध्ये मास ऑफ द व्हेकल जे एम आहे ते नाही आहे. म्हणजे असं काही नाही की आपण लोडेड ट्रक आहे एखादा आणि मोटरसायकल आहे त्यासाठी वेगवेगळा घाट तयार करावा लागेल असं काही नाही. सगळ्यांचा जो अँगल आहे तो फिक्स आहे. सगळ्यांसाठी सेफ्टी स्पीड लिमिट सुद्धा फिक्स आहे. नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द व्हेकल. बघा, व्हीच्या फॉर्म्युला अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. इथं पण मास नाही आहे, मास ऑफ द व्हेकल. सो सेफ्टी स्पीड लिमिट डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द व्हेकल. बघा, व्ही इज इक्वल टू म्यू आर जी. हा हॉरिझॉन्टल सरफेस असेल त्यावेळेला, कर्ड रोड असेल त्यावेळेला, यातही मास नाही आहे. सो सेफ्टी स्पीड लिमिट डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द व्हेकल.
त्यानंतर जर बँक केलं आणि फ्रिक्शन अवॉइड केलं तर आर जी टॅन थिटा. So safety speed limit, angle of banking does not depend on mass of the vehicle. So this is all about the second application. अजून एक application आहे ते आपण पुढे बघणार आहोत.